एक मिनिट. सर यशवंत पाटील नाही जॉईन झाला. ठीक आहे. चलो लिहा. डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यांच्या पहिल्यांदा बेसिक डेफिनेशन तुम्हाला सांगतो काय असतात. नंतर आपण प्रॉपरली एकदम कन्सेप्ट असे मास्टर्स करायचे त्यात. ठीक आहे. तर डिस्टन्स काय असतो? राईट डाऊन. डिस्टन्स इट इज द लेंथ ऑफ actual path covered. डिस्टन्स म्हणजे तुम्ही बसमध्ये बसला, समजा कोल्हापूरला गेला 60 किलोमीटर, सांगलीला आला 40 किलोमीटर, तर तुम्ही किती डिस्टन्स आला? टोटल 100 किलोमीटर. बरोबर का रे? तो म्हणजे डिस्टन्स. सिम्पली डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? ही थोडीशी ट्रिकी कन्सेप्ट आहे. डिस्प्लेसमेंट ही तुम्ही कुठला पाथ घेतलाय, कुठं गेलाय ह्याच्याशी मॅटर करत, म्हणजे ह्याच्यावर डिपेंड करत नाही. डिस्प्लेसमेंट इज व्हॉट? द शॉर्टेस्ट पाथ बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. या डेफिनेशन्स फक्त रटायच्या नाहीत, प्रॉपरली भारी समजून घ्यायच्या, म्हणजे तुम्हाला परत लाईफमध्ये कधी याच्यावर रिवाइज करायची गरज पडणार. ठीक आहे. समजा तुमच्या मित्रांनी तुम्हाला घरी जेवायला बोलवले. समजा असा रोड आहे गव्हर्नमेंटनं बांधलेला, इथं तुमच्या मित्राचं घर आहे ए आणि इथं तुमचं घर आहे. समजा हे झेंडे लावलेत मी असे समजण्यासाठी. ठीक आहे. मग तुम्ही सायकलनं किंवा बाईकनं निघालाय, समजा तुम्ही या रोडवरून जाणार. बरोबर. हा रोड जो आहे त्याची लेंथ समजा काहीतरी 80 किलोमीटर आहे फॉर एक्झाम्पल. नको भरपूर झालंय, 2 किलोमीटर पकडूया, एवढ्या लांब नको, 2 किलोमीटर. ठीक आहे. जर तुमच्याकडे हेलिकॉप्टर असतं समजा, तर काय केलं असतं तुम्ही? रोडवरनं असं फिरवत गेला असतं काय? असं काय केलं? नाही सर, सरळ स्ट्रेट लाईन मध्ये गेलं असतं. सरळ शॉर्टेस्ट मध्ये गेला असतं का नाही? असं. बरोबर का? मग हा जो असतो की नाही, हा असतो डिस्टन्स. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला कसं जायला लागलं आणि तुमच्या मनात स्वप्न कशी होती, सर मी डायरेक्ट असा गेलो कम्प्लीट. आलं का लक्षात? ह्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. लक्षात आले सगळ्यांना? हो सर. फील आला का बाबा? अजून आपण डेप्थ मध्ये घुसलेलो नाही याच्या. एकदम बेसिक डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. समजून घ्या. त्यानंतर आरुष समजलं का रे इलस्ट्रेशन? कळलं का? शांत आहे बोलतो. समजा एक पार्टिकल आहे, समजा असा फिरतोय, समजा कुठंतरी आकाशात असा फिरतोय. समजा तो अगोदर इथं होता, समजा ह्या पॉइंटला मी ए म्हणतो, त्यानंतर तो इकडं कुठेतरी गेला बी. ठीक आहे. इथं होता असा बी त्याच्यावरून गेला. मग जर मी इथं अशी एक दोरी टाकली समजा अशी, कारण दोरी टाकूनच मला मोजता येईल ना, नंतर त्या दोरीला मी सरळ करणार आणि जो काय मिळेल मला तो पाथ लेंथ मिळेल की नाही? पाथ लेंथ सांगा मला. यस ऑर नो? ओके. हो सर. त्यालाच आपण म्हणतो डिस्टन्स. ओके. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणणार रे? याला म्हणणार नाही डिस्प्लेसमेंट. हा सर, सरळ आहे. ओके. स्ट्रेट लाईन एबी. ऍक्च्युअली आपण त्यातनं गेलेलो नाहीये. पण शॉर्टेस्ट पाथ तोच आहे ना, तर त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. सगळ्यांना कळलंय हे 100%? हो सर. ओके. बेसिक मी काहीतरी कन्सेप्ट डेव्हलप करायची प्रयत्न करतोय. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट एवढे सोपे नसतात, वेक्टर्स वगैरे असते, भरपूर असतात, पण हे आल्याशिवाय ते पण येणं अवघड आहे जरा. ठीक आहे. आता एकदम बेसिक इलस्ट्रेशन घेऊया आपण. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट तुम्हाला कळालं. समजा काय इथं लिहा, डिस्टन्स इज अ स्केलार अँड डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर. आता हे का असतं समजून घेऊ. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर. स्केलर म्हणजे काय रे? त्याला फक्त मॅग्नेट्यूड दिलं तर चालतं. हा. आणि वेक्टर म्हणजे मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन द्यायला लागतं. बरोबर.
समजा मगाचंच एक्झाम्पल घेतो मी आता. काय आहे, हा समजा रोड आहे असा, ठीक आहे. इकडं असा एक चौक आहे, म्हणजे इथं चौक आहे समजा. हे मी 3D मध्ये दाखवतोय बरं का, समजून घ्या तुम्ही थोडंसं. ठीक आहे. हे रोड आहे, असा बघतोय मी असा. हे रोडवरच्या अशा स्ट्रिप्स आहेत समजा, अशा. हे समजते का सगळ्यांना काय केलंय मी? ओके. हो सर. तुम्ही हो समजा सर. इथं उभा आहे ह्या रोडवर असं, आणि तुम्हाला इथं जायचं आहे. ओके. मग ह्याला जर वरून बघितलं मी, तर हा चौक असा दिसतोय. तुमचा पोझिशन इथं आहे समजा, इथं, आणि तुम्हाला इथं जायचं. मग मी तुम्हाला म्हटलं, तुम्हाला सांगताना सांगितलं पहिल्यांदा 3 मीटर जा आणि त्यानंतर 4 मीटर जा, असं म्हटलं मी समजा. तर याचे पॉसिबल काय काय होऊ शकतात रे आउटकम? तुम्ही 3 मीटर असं केलं, 4 मीटर असं केलं. सरळ जाऊन राईट वळायचं. नाही, समज मी नुसतं एवढंच म्हटलं की 3 मीटर जा आणि त्यानंतर 4 मीटर जा. मी असं मग आपण सर डायरेक्ट राईटला जाऊन मग असं पण होऊ शकतं ना, की 3 मीटर असं गेलो, 4 मीटर असं डायरेक्ट गेलो, तिकडं 3 मीटर 4 मीटर इकडं, 3 मीटर 4 मीटर इकडं. भरपूर पॉसिबिलिटी नाही. 3 सर 4 हो असं डायरेक्ट असं. हर्ष, खूप आवाज येतोय बरं का रे मागचा. हे कळलंय का तुम्हाला काय म्हणतोय मी? हो सर. मग मला जर एक्झॅक्टली त्या लोकेशनला जायचं असेल तर काहीतरी सांगायला पाहिजे ना मला, की बाबा तू 3 मीटर नॉर्थला जा आणि त्यानंतर 4 मीटर ईस्टला जा, तरच मी पोहोचू शकतो की नाही या ईस्टला. पॉइंटला. येस ऑर नो? हो सर. नुसतंच मला मॅग्निट्यूड सांगितले तर चालणार आहे का रे तिथं पोहोचण्यासाठी? मी म्हणजे इज इट सफिशियंट? नाही. नाही. बरोबर. मला फक्त हे माहित होईल की मला चालायचं किती आहे. मला किती चालायचं आहे रे? 7 मीटर. हा असतो माझा डिस्टन्स. मला चालायचं किती आहे हा काय असतो डिस्टन्स. पण माझी डिस्प्लेसमेंट जर सांगायची असेल मला, तर डिस्प्लेसमेंट मला डायरेक्शन सोबत देणं गरजेचे आहे. हे सगळ्यांना कळलंय? एव्हरीवन? हो सर. हो सर. ओके. मग जर समजा मी इथं म्हटलं की ह्याला वाय ऍक्सिस म्हटलं, याला एक्स ऍक्सिस म्हटलं, मी अगोदर इथं होतो, मला 3 मीटर असं जायचंय, कुठल्या दिशेला जायचं रे मला? बोला. पॉझिटिव्ह आहे. वाय पॉझिटिव्ह आहे. मग ती डायरेक्शन दाखवण्यासाठी काय यूज करतो आपण? डायरेक्शन दाखवण्यासाठी काय यूज करतो? युनिट वेक्टर. युनिट वेक्टर. म्हणजे 3 जे Unit कॅप vector. म्हणणार का नाही मी त्याला? डायरेक्शन मिळाली की नाही त्याला? येस. हो. ओके. आणि आता इथून मला जर असं जायचं असेल इकडं 4 मीटर, तर कुठल्या दिशेला निघालोय? एक्स ऍक्सिसला. त्याच्यासोबत कोणी युनिट वेक्टर असतो सांगा? आय कॅप. आय कॅप. I म्हणजे cap. काय होणार? 4 आय कॅप. किंवा याला व्यवस्थित लिहिण्यासाठी तुम्ही असं लिहू शकता, 4 आय कॅप प्लस 3 जे कॅप. बरोबर. ही झाली माझी डिस्प्लेसमेंट. मग ह्याचं जे मॅग्निट्यूड असेल ते असेल माझी डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड. मग मी असं 3 आणि असं 4 जाण्यापेक्षा, म्हणजे हा 7 मीटर माझा डिस्टन्स झाला, त्यापेक्षा मी सरळ असं जाऊ शकलो असतो की नाही रे? बोला. हो. हो. आणि हा डिस्टन्स 5 मीटर येणार का नाही? ह्याचा पण मॅग्निट्यूड 5 मीटरच येतो का नाही? पोरांनो, कळलंय का तुम्हाला हे? हो. हो सर. एव्हरीवन? समजलं सर. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट 100% क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. ओके. बघा हो, sir. कळलंय काय? ठीक आहे. हे इलस्ट्रेशन, हे डेफिनेशन लिहिली का सगळ्यांनी? ही वरची डेफिनेशन लिहिली? हो सर. त्यानंतर हे इलस्ट्रेशन लिहा. एकदम स्लो मध्ये जाणार आहे हा चॅप्टर, कारण तुम्हाला कळला पाहिजे. फंडामेंटल चॅप्टर आहे हा. आणि वेटेज पण याला खास आहे तसं, जीला वगैरे. म्हणजे वेटेज म्हणजे काय, ह्याच्यावर क्वेश्चन डायरेक्टली येतात असं नाही, पण हा चॅप्टर जर नाही आला तुम्हाला तर दुसरं पण काही येत नाही, असा चॅप्टर आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन असेल किंवा हा चॅप्टर असेल, एकदम भारी शिकायचं आपण. झालं की सांगाल काय मला? कळलं काय सगळ्यांना? डिस्टन्स स्केलर काय आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर काय ते? हो सर. ओके, गुड गुड. थोडं आपण इलस्ट्रेशन्स करायचे आज, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वगैरेचे, आणि त्यानंतर वेक्टर्स मध्ये घुसायचं. आजचा दिवस त्याच्यावर, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. तुम्हाला त्याची डीपीपी पाठवतो. इथून पुढे तुम्हाला प्रॉपर डीपीपी मिळतील व्यवस्थित.
त्या त्या कन्सेप्टशी रिलेटेड. आता काय एक्झाम नाही आहे ना स्कॉलरशिप सोडून दुसरी कुठली जी त्रास देतो तुम्हाला? सर आमची आहे सर UT2. तुमची काय कसली कसली सर एक्झाम? युनिट टेस्ट युनिट टेस्ट. युनिट टेस्ट म्हणजे काय हार्वर्डची एक्झाम आहे काय ती इंटरनॅशनल? युनिट टेस्ट टेन्शन घेतो. हे झालं का सांग? हो सर. ओके. बऱ्यापैकी मोठ्या स्कूल्समध्ये फाउंडेशनच्या मुलांचा जो प्रॉब्लेम होतो तो तुमचा नको व्हायला पाहिजे बरं का रे. ती मुलं ह्या एक्झाम्सना सुद्धा तेवढंच महत्त्व देतात जेवढं फाउंडेशनला देतात. मी असं म्हणत नाही महत्त्व द्यायला नाही पाहिजे, पण एवढं पण नाही द्यायचं की ह्याच्यासमोर ते मोठं वाटायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही फाउंडेशन जॉईन केलं काहीतरी वेगळ्या कारणासाठी केलं ना, तर युनिट टेस्ट आहे आणि हे आहे त्यामुळे असं टेन्शन नाही घ्यायचं. स्कॉलरशिप एक वेळ ठीक आहे मान्य करू शकतो मी, त्याचा फायदाच आहे थोडा फाउंडेशनला. युनिट टेस्ट वगैरे काय असतं त्यात वाचायचं आणि लिहून लिहायचं आहे. ठीक आहे बघा रे, लिहा. प्रॅक्टिस कन्सेप्ट शिकलो नाही आता. प्रॅक्टिस. डिस्टन्स काय आलाय सगळ्यांना? टोटल डिस्टन्स काय असेल तो, डिस्प्लेसमेंट, इनिशियल आणि फायनल डायरेक्ट कनेक्शन कळलं का सगळ्यांना? येस. हो सर. ओके. हो सर. मग समजा पहिलं एक्झाम्पल, समजा मी A पॉईंटला होतो, तिथून मी B पॉईंटला गेलो. हा जो डिस्टन्स आहे तो 100 मीटर आहे. ओके. आता मी माझं डायरेक्शन फिक्स आहे बरं का, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. मला सांगा डिस्टन्स कसं लिहिणार मी? व्हॉट विल बी द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड? बोला पटकन. 100 मीटर. 100 मीटर. 100 डिस्प्लेसमेंट किती मीटर. असेल रे? 100 आय कॅप. ओके. किती असणार? 100. आता नुसतं 100 मॅग्नेट्यूड लिहून ICAP. चालणार आहे का आपल्याला? डायरेक्शन द्यायला पाहिजे का? नाही. 100 आय कॅप. जमेल सगळ्यांना? एव्हरीवन? येस सर. येस सर. ओके ठीक आहे. दुसरं घ्या. समजा तुम्ही A वर होता, तिथून तुम्ही B वर गेला, 100 मीटर चालला. ठीक आहे. A वरून B वर गेला आणि परत B वरून A वर आला. फायनल तुम्ही इथं आहे समजा. डिस्टन्स किती असेल रे? 100 no 200 मीटर. मीटर. डिस्प्लेसमेंट किती असेल? 0 0 झिरो कशी येते बघा, काय व्यवस्थित लक्ष द्या. डिस्प्लेसमेंट हा एक वेक्टर. पहिल्यांदा तुम्ही असं घ्या, म्हणजे ही डिस्प्लेसमेंट समजा मी काहीतरी x1 म्हटली, तर ह्याला मी असं लिहू शकतो का रे? 100 आय कॅप. सांगा. येस सर. तुम्ही जेव्हा उलटा आला हो सर. त्यावेळी तुमची डिस्प्लेसमेंट x2 होती समजा, त्याला मी -100 आय कॅप लिहू शकतो का? अरे कळलंय का? हो सर. ओके. मग किती होणार? 100 आय कॅप -100 आय कॅप म्हणजे 0 आय कॅप. हा नल वेक्टर आहे. दिस इज नॉट अ स्केलार, इट इज अ नल वेक्टर. ए कोण काय खातंय रे? खाऊ नका काय लेक्चर मध्ये, लक्ष द्या. समजलं सगळ्यांना? 100%? हो सर. ओके. अगोदर मी बेसिक एक्झाम्पल घेतोय तुम्हाला कॉन्फिडन्स येण्यासाठी. समजा एक माणूस आहे, तो पॉईंट A वरून स्टार्ट झाला, 4 किलोमीटर पुढे गेला. ओके. तिथून परत त्याला काहीतरी आठवलं, तो परत आला आणि यांच्या मिड पॉईंटला आला. समजा इथं C पॉईंट आहे, दिस इज मिड पॉईंट. डिस्टन्स किती आहे रे? 6 डिस्टन्स 6 मीटर. डिस्प्लेसमेंट किती आहे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. 6 किलोमीटर किती? 2 किलोमीटर. डायरेक्शन काय असेल? आय कॅप. आय कॅप का मायनस आय कॅप? आय कॅप. करा करा, विचार करा. मायनस आय कॅप. दिस विल बी प्लस आय कॅप. का असेल विचार करा. अगोदर तुम्ही किती चालला? 4 किलोमीटर चालला का नाही? हे 4 आय कॅप आहे की नाही? आणि ह्याच्यातून एवढी सबट्रॅक्शन झाली तुमची, 2 आय कॅप, -2 आय कॅप. मग 4 आय कॅप मोठा आहे का 2 आय कॅप मोठा आहे रे? 4 आय कॅप. 4 - 2 म्हणजे 2 होणार ना प्लस. अरे कळलंय का? हो. म्हणजे तुमची फायनल डिस्प्लेसमेंट एवढीच आहे. हो सर. सगळ्यांना समजलंय हे 100%? हो सर. ओके. हो. थोडीशी लेवल वाढवतो मी.
समजून घ्या. समजा इथे एक टेबल आहे समजा असं. ओके, इथे एक टेबल आहे, इथे एक पार्टिकल आहे समजा असं इथं, तिथून तो इथं गेला असा मध्ये. ठीक आहे, हे समजा 4 मीटर आहे, इथून तो सरळ असा वर गेला समजा. ठीक आहे, हे 7 मीटर. कळलं का काय झालंय? पॉइंट ए वरून कुठे गेला? बी वर गेला, तिथून सी वर बी गेला. वर डिस्टन्स किती असेल? 11 मीटर 11 मीटर. 11 डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड सांगा फक्त मला किती असेल. √60. किती? √65 √65. ही डिस्प्लेसमेंट असेल 65. की √65 तिरकी हवेतली हो. डिस्प्लेसमेंट असेल की नाही? ही किती असणार? हो. 4 स्क्वेअर प्लस 7 स्क्वेअर. 49 आणि 16 किती येतं? 65. सी दिस इज √65. याला मी √64 ला अप्रॉक्सिमेट करू शकतो की नाही असं, आणि याला 8 मीटर म्हणू शकतो की नाही अप्रॉक्सिमेटली. हो. हो सर. हे तुम्हाला स्किल आलं पाहिजे करता. ठीक आहे, खाली ऑप्शन्स मध्ये 6, 7, 8, 9 असेल तर 8 ला टिक करता आलं पाहिजे तुम्हाला. भले ते करेक्ट नाहीये पण मोस्ट स्ट्रॉंग ऑप्शन तोच आहे की नाही? यस. हो ओके, हो. समजा अजून थोडे एक्झाम्पल्स. एक घर आहे समजा असं, क्युबिकल आहे. क्युबिकलचा अर्थ माहिती आहे? सगळ्या साइड्स हो सर सेम, इक्वल. इक्वल असते. ओके, बघा काय हे तुमच्या बॅचला किती जरी अवघड घेतले भारीच आहे, किती पण अवघड घेऊ शकतो मला वाटेल तसं. हे समजा 10 मीटर आहे. 10 मीटरचं घर केवढं होईल? भरपूर मोठं होईल. ठीक आहे, एनिवेज असू दे. 10 मीटर आहे, सगळं 10 मीटरचं आहे समजा. ठीक आहे, एक मुंगी आहे समजा इथं. येस ओके, ही मुंगी इथं आहे, इथून ती अशी गेली इथं समजा. हे पॉईंट ए ला होती, तिथून ती पॉईंट बी ला गेली, त्याच्यानंतर सरळ अशी वर गेली. ठीक आहे, पॉईंट सी ला, आणि त्यानंतर अशी गेली. जाऊ शकते ना ती, त्याची मर्जी. अरे बोला. हो ओके, डिस्टन्स ट्रॅव्हल किती आहे सांगा रे? हो सर. 30 मीटर किती? 30 मीटर हे सोपं आहे डिस्टन्सचा. डिस्प्लेसमेंट किती असेल? हो. मॅग्निट्यूड. √10. गुड, फंटॅस्टिक. बघा रे सगळे ट्राय करा, जमते का बघा. येते का सगळ्यांना? हो सर ह्याला मी समजा ओरिजिन म्हटलं फॉर एक्झाम्पल, इकडचा ऍक्सेस एक्स म्हटलं, इकडचा वरचा ऍक्सेस वाय म्हटलं, इकडचा ऍक्सेस झेड म्हटलं समजा फॉर एक्झाम्पल. तर ए टू बी अलॉंग द एक्स ऍक्सेस गेलो की नाही रे मी पोरांनो? हो. मग मी त्याला 10 आय कॅप म्हणतो. बी टू सी अलॉंग वाय ऍक्सेस गेलोय, त्याला मी +10 जे कॅप म्हणतो. अरे कळलंय का? हो. आणि सी टू डी मी अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सेस गेलो, झेड ऍक्सेस गेलोय, मग मी त्याला -10 के कॅप म्हणतो. हे कसं आलंय कळलंय का? तुमचे प्राण उडालेत बघून. हे समजलं हो सगळ्यांना? सर एव्हरीवन हो सर. मॅग्निट्यूड काढता येतं की नाही सगळ्यांना? हो सर ओके, बघा त्याला असं लिहू शकतो. आणि शॉर्टकट ट्रिक पण सांगतो तुम्हाला मी, पण असा 10चा स्क्वेअर + 10चा स्क्वेअर - 10चा स्क्वेअर, बरोबर का रे? हो सर अबे हो काय, प्लस येतं इथं. कळलं का? हो जर तुम्ही विसरला मॅग्निट्यूड काढायचं रे, येते की नाही येत? येते सर. मग हे किती येणार? 10 स्क्वेअर 10 स्क्वेअर 10 स्क्वेअर कॉमन काढा, 10 बाहेर येईल, आत राहील √3. सो एवढा आन्सर असेल. √3 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू किती असते? पटकन 1.7. म्हणजे 17 मीटर काढला असेल की नाही? हो. हो. तुमचे प्राण उडालेत बघून. हे सांगा मला, कळलं का सगळ्यांना? कळाले सर. हो सर. गुड. एक असा HC वर्मामध्ये क्वेश्चन आहे की एक किडा येतं, तो असा एक्झॅक्टली इकडे जातो. ठीक आहे, भरपूर काय काय आहे क्वेश्चन्स. एक अजून एक डेंजर क्वेश्चन आहे HC वर्मा मधला, तो खरं आता राहू दे, तुम्ही ट्राय केला तर नंतर बघूया आपण. तो कॅरमवाला क्वेश्चन आहे. जी कोणी HC वर्मा वाचत असाल ना त्यामध्ये सापडेल तुम्हाला तो कॅरमवाला क्वेश्चन. युगंधर आठवते का आपण 6वीला एकदा घेतला होता तो? नाही आठवणार. आहेस काय लेक्चर मध्ये? झोपलंय. ठीक आहे,
समजले सगळ्यांना डिस्प्लेसमेंट इथपर्यंत एव्हरीवन 100%? हो सर. हो सर. ओके हो सर. ठीक आहे लिहा. अजून थोडेसे एक्झाम्पल तुम्हाला ह्याच्यावर कॉन्फिडन्स आला पाहिजे. 6th एक्झाम्पल. आता सर्कलवाले एक्झाम्पल्स बघूया. काय सर्कलवाले एक्झाम्पल. ओके समजा एक किडा आहे, त्याला मी दोरीनं बांधलंय आणि त्याला पळायचं आहे सारखं बाहेर, पण त्याला जाता येत नाही दोरीमुळं. ओके तो नेहमी लांब पळायला बघतो, तो गोल फिरतोय असा. इमॅजिन करू शकताय सगळे? सर स्क्रीन दिसत नाहीये. दिसत नाही? आता बघ दिसतेय का? नाहीच. नो सर. थांब. आता दिसतेय का सांग? आता दिसतीये सर. ओके काहीच नाही केलं मी, म्हणजे स्क्रीन हे केलं. ठीक आहे. हे बघा ह्याचा रेडियस समजा काहीतरी आर असेल फॉर एक्झाम्पल, किंवा काहीतरी घेऊया आपण 2 मीटर घेऊया समजा याचा रेडियस या सर्कलचा. तो माणूस सर्कलमध्ये फिरतोय, ते किडा सर्कलमध्ये फिरतोय. समजा हा पॉईंट ए आहे, तिथून तो बी पॉईंटवर गेला, समजा तिथून तो सी पॉईंटवर गेला आणि तिथून तो डी पॉईंटवर गेला. मला सांगा तो ए वरून बी वर गेला, बी वरून सी वर, सी वरून डी वर आणि डी वरून परत ए वर आला. त्यानं डिस्टन्स किती कव्हर केला रे? क्वेश्चन काय कळालं नाही. 2 पाय आर. तर इन्फायनाइट. इनफायनाइट कसं बे? Sir, इनफायनाइट ए लक्ष द्या युगांधर. हे बघ ए ला होतो, ए वरून असं गोल फिरून इकडे आलोय मी. कळलंय का नाही? हो सर. हा कळालं. डिस्टन्स किती असेल? 18.84. एवढं 18.84. पण सगळ्यांना माहितीये का 2 पाय आर असतो एव्हरीवन? हो सर. ओके मग हो, sir. 2 इंटू पायची व्हॅल्यू 3 घ्या, आर किती घेणार? 2. हे किती येणार आहे? 4 त्रिकोण 12. 12 मीटर. ए तू 18 मध्ये कुठे गेला सार्थक? 18 कसं आलं बे? काय केलेस? चुकू दे, काय केले सांग मला. तर पाय डी च्या सूत्रानं केलं. पाय 22/7 गुणुले डी ची किंमत 4 मीटर. मग त्यानं यायला पाहिजे मग मग हे पाय answer. ची किंमत 14. मग त्यानं 18 मध्ये कसं हो येईल answer? समजलं सर, समजलं. ओके ठीक आहे. सर हो सर. डिस्प्लेसमेंट हो, किती sir. असेल ते? डिस्प्लेसमेंटचा मॅग्निट्यूड किती Zero. असेल? 0. किती असेल? 0. कारण परत त्याच पॉइंटवर आला की नाही लोक? हो सर. ठीक आहे. समजा समजलं सर. ए वरून बी वर गेला असता, बी वरून सी वर गेला असता, डिस्टन्स किती कव्हर केला असता रे? पाय आर. किती? पाय आर. पाय आर. पाय आर. 12चं निम्म किती असतं? 6 मीटर, बरोबर का? हो सर. डिस्प्लेसमेंट किती असते? 4. 3 मीटर. डायरेक्ट ए टू सी ना, 4. आडवी पॉइंट किती येणार आहे? 4 मीटर. कळले का सगळ्यांना? 4 Distance मीटर. म्हणजे वेगळ्या डिस्टन्स पेक्षा. हो सर. एव्हरीवन इज गेटिंग दिस? हो सर. हो सर. ए मला एकदा सगळ्यांना विचारू दे, सगळ्यांना जमते? अर्जुन, ओंकार, सगळ्यांनी सांगाले मला. जमतंय का? हो सर. ठीक आहे. आरुष, हो सर. कोण? श्रावणी. हो सर. ठीक आहे. त्यानंतर बघा आता शेवटचा क्वेश्चन म्हटला. समजा तो ए वरून बी वर गेला, ठीक आहे. त्याचा डिस्टन्स किती असेल रे? 3 मीटर. ओके 3 मीटर. 3 मीटर. पण किंवा याला तुम्ही पायर बाय 2 म्हणू शकता, बरोबर का? 2 पायर हो. येस सर. हो सर. आणि ते किती येणार? ऑब्विसली 3 मीटर येणार आहे. ओके अप्रॉक्सिमेट आहे बरं का रे. मी पायची व्हॅल्यू 3.14 असते, त्याला मी 3 घेतोय. की तुम्ही पण असंच करायचं ऑप्शन जर लांब लांब असतील तर. डिस्प्लेसमेंट किती असेल? √2. 2√2. डिस्प्लेसमेंट ड्रॉ करता येईल का सांगा मला तुम्हाला? हो. ओके अशी येते का? हो, displacement तिरकी अशी? हो. तिरकी सर. येतं. ठीक का? मग हे पण 2 आहे, हे पण 2 आहे. 90 डिग्री म्हणजे हे किती असतं? विसरलाय तुम्ही. 2√2. √2. बरोबर? 2√2. आणि √2 ची व्हॅल्यू किती असते? येस सर. 1.4. 2.8 मीटर. हे 2.8 मीटर. जवळपास जवळजवळ आले की नाही? सांगा मला.
हो सर. सर हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स असं जर बघितलं तुम्ही, शेवटी तुम्हाला सर्कल असा मारायचा. समजा एखादा प्रामाणिक प्लेअर असा निघालाय आणि एखादा शॉर्टकट मारला असा, जास्त फरक नाही रे. कळलं का? हो. फरक कधी आहे? हो तो जर पूर्ण फिरून आला आणि इथला प्लेअर म्हटला मी पण फिरून आलोय बघ, तर त्यानं चाललायच हिरो, पण त्याच्या दृष्टीने त्याला वाटणार की परत फिरून आलाय. लक्षात येते? डिस्टन्स डिस्प्लेसमेंट असंच आहे. आलंय का लक्षात हो एव्हरीवन? हो हो सर सर. हो सर. चल गुड. तर हे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट बेसिक मॅग्निट्यूड वाले क्वेश्चन्स आपण बघितले. तुम्हाला कुठं डाऊट आहे का बघा याच्यामध्ये, कारण हे सोपे क्वेश्चन्स आहेत, एवढे काही अवघड नाही आहेत हे क्वेश्चन्स. पण ह्याच्यामुळे काय होतं, तुमचं लॉजिकल थिंकिंग वाटतंय की नाही जरा काहीतरी, म्हणजे ॲप्टिट्यूड टाईपचे क्वेश्चन्स वाटतात नाही सोडवताना, त्या टाईपचेच आहे ते. तुम्हाला इनिशियल फायनल पॉईंट शोधून लगेच सोडवता आलं पाहिजे वगैरे. ठीक आहे. आता थोडं मॅथमॅटिक्समध्ये शिरूया यांच्या. राईट डाऊन. एक नवीन टाईपचा वेक्टर शिकायचा आपल्याला, आणि त्याला आपण म्हणतो पोझिशन वेक्टर. असला काय बोललोय का रे मी याच्या अगोदर कधी? होय, पोझिशन वेक्टर असं काय शिकवलंय का मी याच्या अगोदर? नाही. नाही ना? ठीक आहे. नाही. नाही सर माहिती नाही. ओके. सर नुसतं नाव ऐकलंय कुठेतरी. पोझिशन म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? ओके. हो सर. पोझिशन म्हणजे ऍड्रेस सिम्पली. मग मी जर समजा म्हटलं की हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, ठीक आहे, दिस इज वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस, आणि इथे एक पोझिशन आहे, समजा ऍड्रेस आहे. ऍड्रेस सांगायचं कसं मी त्याला? तू तिथं आहे असं म्हणून चालत नाही ना, त्यासोबत काहीतरी जोडायला पाहिजे. काय म्हणतो त्याला आपण? कोऑर्डिनेट्स बरोबर. मग इथं समजा 3, 2 असं म्हटलं तर मी लगेच सांगू शकतो की नाही, तू इथं असं चालत जा 3, आणि तिथून वर 2 चालत जा, तुला पॉईंट मिळेल. तो म्हणतो की नाही आपण? येस. हो सर. म्हणजे हो हा सर झाला पोझिशन. म्हणजे पोझिशन बद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, समजते सगळ्यांना पोझिशन. वेक्टर म्हणजे काय? असा वेक्टर ज्याचा टेल ओरिजिनवर आहे. बघा मी काय म्हणतोय, असा वेक्टर ज्याचा टेल ओरिजिनवर आहे आणि हेड त्या पोझिशनवर आहे, म्हणजे हा वेक्टर. सगळ्यांना समजलंय का रे? हो सर. हो सर आणि पोझिशन वेक्टर आपण आर ह्या सिम्बॉलनं दाखवतो. म्हणजे असं जर तुम्हाला दिसलं, ठीक आहे, मग मी इथं आर असं लिहिणार आणि खाली पी लिहिणार. गेस करू शकताय काय म्हणताय ते? पोझिशन हो सर. पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पॉइंट पी. समजा इकडे एक पॉइंट असता क्यू काहीतरी, ह्याला मी समजा म्हटलं 4,2 म्हटलं समजा काहीतरी, तर ह्याचा पोझिशन वेगळा असणार पोझिशन वेक्टर, बरोबर का? ह्याचा पोझिशन वेक्टर काय असणार? हो. आर क्यू असणार. कळलं का रे सगळ्यांना? आर क्यू. हो सर. येस. हो मग सर पोझिशन वेक्टर लिहायचा कसा? जगातला सगळ्यात सोपा वेक्टर कुठला आहे? पोझिशन वेक्टर. आरपी वेक्टर कसा लिहितात बघा. आरपी वेक्टर कॅन बी रिटन. हे 3 म्हणजे कुठला डिस्टन्स आहे रे? कुठल्या ऍक्सिस वरचा डिस्टन्स आहे? एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस. मग एक्स ऍक्सिसची डिरेक्शन देण्यासाठी कुठला युनिट वेक्टर वापरतो आपण? Cap. आय कॅप. बरोबर. आय कॅप आय कॅप. प्लस हो हा सर कुठला आहे? 2 जे कॅप. वाय ऍक्सिस. 2J कॅप. 2J कॅप. जमेल का सगळ्यांना? हो हो, सर. सर ओके. आरक्यू वेक्टर कसं लिहिणार? आरक्यू वेक्टर 4 I cap 4 आय plus कॅप प्लस 2J. कॅप प्लस 2J कॅप. जमलं सगळ्यांना? समजेल हे 100%? हो सर. हो सर ओके. आता एक डेंजर ह्याच्यावर वर्कआउट घेऊया आपण, एक छोटासा, म्हणजे मला कळेल की तुम्हाला किती आलंय. ठीक आहे. मला सांगा, आपण एक हे केलं होतं, म्हणजे तुम्हाला आता आठवतंय का बघायला पाहिजे. एक सेकंड. बेसिक टूल्समध्ये, जॉमेट्रीमध्ये, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये हे तुम्हाला आठवतंय का बघायला पाहिजे. एक मिनिट. पोरांनो, हे काय माहितीये का आपण केलं होतं कधीतरी आयुष्यात? हो सर. हो सर. सर हे माहिती आहे सर. येते? करूया आपण ते. त्याच्यावरनं पोझिशन, हो सर. कारण हो, सर. पोझिशन काढता आली की हो, सर. पोझिशन वेक्टर काढता येतो. माहिती आहे की नाही सगळ्यांना? हे हो हो सर. सर चला, परत एकदा प्रॅक्टिस करू. का करायला होतंय? कारण मेन्स 2020 ला त्याच्यावर क्वेश्चन पडला. हे साधी कन्सेप्ट नाहीये, ती अवघड आहे थोडीशी. ठीक आहे. मग बघा, मी क्यूब काढतो. मला पोझिशन वेक्टर सगळ्यांचे लिहून दाखवायचे काय. बघा इथे एक क्यूब काढला मी असा. तुम्ही पण काढा क्यूब. हा ड्रॉ करा. चला. ओके. समजा हे 2 मीटरचा काय क्यूब आहे, सगळ्या साईड सेम.
इकडचा मी एक्स ऍक्सिस म्हटला समजा, इकडचा हा झेड ऍक्सिस म्हटला मी समजा. असे ऍक्सिस तुमच्या मनाची घेऊ शकता बरं का, काय प्रॉब्लेम नाही. आणि इकडे मी समजा वाय ऍक्सिस म्हटला याला. ठीक आहे. इथं पॉइंट आहे ए बी सी डी. इथं म्हणतो पी क्यू आर एस. मला या सगळ्यांचे कोऑर्डिनेट्स लिहून दाखवायचे. ए बी सी डी पी क्यू आर एस. सिक्वेन्सनं जायची काही गरज नाही. तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, कुठले सोपे वाटतात. ह्यातला सगळ्यात सोपा कोऑर्डिनेट कुठला आहे रे? ए. ए काय ए. असतं? 0 0 0 बरोबर का? 0 0 0 0. तसं करा बघू, सगळे कोऑर्डिनेट्स लिहायचा प्रयत्न करा. चला स्टार्ट. हे जमेल ना रे खरंच तुम्हाला? हो सर. हा, करा. सिद्धांनी जमेल का? हो सर. ओके, करा. म्हणजे पोझिशन आला की मग पोझिशन वेक्टर लिहिणं काय मग चिल्लर आहे, ते सोपं आहे. सगळ्यात अवघड पोझिशन वेक्टर लिहून दाखवतो तुम्हाला मी. आर ए 0 आय कॅप प्लस 0 जे कॅप प्लस 0 के कॅप. बाकीचे सोपे सोपे करा तुम्ही आवडा, आणि री लॉग इन करा त्यानंतर. ठीक आहे. सर जरा हे विसरलं परत नाही रिवाइज परत नाही, करायचं. आठवायचं. त्रास द्यायचा स्वतःला थोडासा. लढायला कधी शिकणार स्वतःशी? तू सर, भरपूर झालं. ट्राय केलंयस का, असं भयंकर ट्राय केलंयस का? का जमत नाही सोडून दिवस सर सांगतील असं केलंयस? बघ जरा. करायचं, ट्राय करायचं, हार नाही म्हणायची लगेच. सोपं आहे. सर झालंय. झालं. त्यांच्या पोझिशन वेक्टर लिहा रे. लिहिता येतील का? हो सर. लिहा लिहा. पोरांना जमतंय काय हे? हो सर. सिद्धांनी काहीतरी जमलं की नाही त्यातलं? हो सर. सर मी बाहेर आहे त्यामुळे म्हणजे बुक पेन वगैरे काही नाही आहे माझ्याकडे. मागच्या 3-4 लेक्चर पासून बघतोय बरं का रे. ऍटिट्यूड मला काय व्यवस्थित वाटेन झालंय तुझं, पर्सनली ऑनेस्टली. सर ते स्कॉलरशिपच्या एक्झाम मुळे फार दुर्लक्ष झालंय त्यामुळे पण मला एक्सक्यूज नको देऊ तू. तुझं तुला जर वाटत असेल की तू प्रामाणिकपणे करते एफर्ट, ठीक आहे ना, काही इश्यू नाही. माझ्या बोलण्याचा काही फरक नाही पडला पाहिजे. सर झालं. झालं. बी वाला पॉईंट झेड ऍक्सेस वर आहे, बाकी सगळे 0 आहेत ना रे. मग हा सगळ्यांचा आलाय का? 0 0 2 एव्हरीवन. येस. हो. ओके. डी पॉईंट एक्स वर आहे, बाकी सगळे 0 आहेत. त्यामुळे काय असणार? सी पॉईंट, सॉरी डी पॉईंट बघा कुठं आहे? 2 0 0. सगळ्यांना जमलंय हे? हो सर. हो सर. सी पॉईंट झेड आणि एक्सच्या बरोबर मध्ये. वाय मध्ये काय सरकलाय का वर तो? नाही. नाही. वाय मध्ये 0 असणार, बाकी 2 असणार आहे. जमतंय का? 202. ओके. हो सर. हो त्यानंतर सर. बघा, हा जो एस पॉईंट आहे हा वाय ऍक्सिस वर आहे, बरोबर. त्यामुळे इथं 0 2 0. सगळ्यांना जमलंय का बघा? 0 2 0. हो हो सर. सर. हो सर. त्यानंतर
हा आर पॉइंट हा फक्त वाय आणि झेड ह्या प्लेन मध्ये आहे की नाही रे, पुढे सरकलेला नाही ना इकडं, समजलं का? हा हो सर. मग आर मध्ये एक्स वाला 0 असणार इथं, म्हणजे हा 0 2 2 बघा एकदा 022. करेक्ट. हा सर बरोबर आहे. पी सर जर बरोबर. बघितला, पी एक्स आणि वाय मध्ये इकडं पुढे नाही आलेला तो, म्हणजे झेड वाला 0 असणार त्याच्यामध्ये, म्हणजे 2 2 0 असणार. 220. सगळ्यांना 220. आणि क्यू वाला किंग आहे हो सर. सगळ्यांचा. एक्स मध्ये पण बाहेर आहे, वाय मध्ये पण बाहेर आहे, झेड मधून पण बाहेर आहे, त्यामुळे काय ना 222. 2 2 सगळ्यांना जमतंय 2 2 2. 100%. हो Yes, सर. हो हे सर. पोझिशन वेक्टर लिहित नाही मी, कारण कंटाळा नाही कम्प्लीट ते, पण तुम्हाला जमेल का? लिहिलंय सगळ्यांनी? हो सर. सर. म्हणजे आरबी लिहिलाय का तुम्ही? Yes, sir. 0 आय कॅप प्लस 0 0 I cap plus 0 हो J सर. cap plus 2 के कॅप. 2 K cap. ह्यातले Okay, थोडे लिहून cap. दाखवतो मी. आर क्यू लिहिलंय का बघा, 2 आय कॅप प्लस 2 I 2 I cap cap plus 2 J J cap cap plus plus 2 2 K K cap. cap. हे जमेल का बाकी सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. पोझिशन हो, वेक्टर सर. जमेल ना? कसलाही पोझिशन वेक्टर काहीही विचारू देत, जमेल का? काही हो सर. काहीही म्हणजे काही, पण असं काही काही पण नाही. ठीक आहे, बघा कळलंय काय? येस सर. आता पोझिशन वेक्टर खूप इम्पॉर्टंट नाहीये. पोझिशन वेक्टर आता मला जर एवढं यात कष्ट घातले आम्ही, पोझिशन वेक्टर आल्याशिवाय ते जे मी पुढचं सांगणार आहे ते पण येणार नाही तुम्हाला. इट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट वेक्टर. आतापर्यंत आपण डिस्प्लेसमेंट बघितली होती, आता वेक्टर मध्ये बघायचं त्याला. राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट, डिस्प्लेसमेंट वेक्टर. पण हे जे तुम्ही कष्ट केलेत ना इथं, ह्याचं चीज होणार आहे आता. राईट डाऊन डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंटचं डेफिनेशन बघा रे, मी काय लिहून दिली होती तुम्हाला, आठवते का? द हो सर. शॉर्टेस्ट शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द इनिशियल अँड फायनल पॉइंट. पॉइंट का पोझिशन म्हटलं होतं, म्हणजे तेच एकच असतं. पोझिशन सर, पोझिशन. मग डिस्प्लेसमेंट वेक्टरला कसं लिहितो बघा. डिस्प्लेसमेंट वेक्टर हा काय असतो? द शॉर्टेस्ट डिस्टन्स किंवा शॉर्टेस्ट वेक्टर बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन वेक्टर. आता पोझिशन वेक्टर काढता येतो नाही सगळ्यांना? येस. हो सर. ओके. हो सर. असले क्वेश्चन सोडवायचे कशात, मी हो, तुम्हाला सर. direct एका क्वेश्चन वरून एक्सप्लेन करतो, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल बघा त्याची. समजा मी म्हटलं एक पार्टिकल असा फिरायला लागला, इथे एक पॉइंट पी आहे समजा, तिथून तो पॉइंट क्यू वर गेला आणि मला ह्याच्यामधली डिस्प्लेसमेंट काढायची किती असेल ते. पॉइंट पी आहे समजा 4,2 वर आणि पॉइंट क्यू आहे समजा 2,4 वर. कळलं का? हो सर. आता जर मी तुम्हाला हे काढायला लावलं तर तुम्ही काहीतरी करून ह्या राईट अँगल ट्रायंगल बनवून ह्याची लेंथ काढाल, बरोबर का रे? हो सर. पण डायरेक्शन सर. दाखवताना थोडासा त्रास होतो, बरोबर का? येस. ओके. हम्म. हो मग सर. हो. ह्यासाठी करायचं काय, डिस्प्लेसमेंट वेक्टर कसा बनवायचा आहे बघा. पहिल्यांदा काय कराल, तुम्हाला पोझिशन वेक्टर्स माहित असणं गरजेचं आहे. पी चा पोझिशन वेक्टर असा असेल की नाही रे? येस ऑर नो? हो. हो, सर. इनिशियल पोझिशन वेक्टर ऑफ पी किंवा इनिशियल पोझिशन वेक्टर असं म्हणतो मी. इनिशियल पोझिशन. हो. ही माझी कसली पोझिशन आहे? इनिशियल पोझिशन आहे. त्याला वेक्टर मध्ये लिहिलं की इनिशियल पोझिशन वेक्टर बनला की नाही तो? येस ऑर नो? ओके. हो. आणि हा जो असेल ही माझी फायनल पोझिशन, म्हणजे तिथं थांबलेला नाहीये तो. माझ्यासाठी तिथपर्यंतचा स्टडी आहे, त्याच्या पुढे गेला असेल तो, पण मला स्टडी इथून इथपर्यंत करायचा. मग माझा फायनल पोझिशन वेक्टर असेल तर ह्याला मी पोझिशन वेक्टर ऑफ क्यू किंवा फायनल पोझिशन वेक्टर असं म्हणू शकतो का नाही? सांगा मला, येस ऑर नो? हो सर. हो. येस सगळ्यांना समजलंय? आणि डिस्प्लेसमेंट काय हो, सर. असते? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन, बरोबर का? इनिशियल पोझिशन. हो सर. मग डिस्प्लेसमेंट वेक्टर काय असतो? डिस्प्लेसमेंट वेक्टर असा दाखवतो बघा, डेल्टा आर म्हणतात किंवा डेल्टा एक्स असं म्हणतात. याला कसं दाखवतात? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन हे वेक्टर्स आहेत, त्यामुळे फायनल पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर. मग मला सांगा, हा फायनल पोझिशन वेक्टर एक्सेप्ट जो आहे तो लिहू शकतो का नाही रे? त्याची पोझिशन माहित असेल तर काय लिहितो? 2i कॅप प्लस 2 I 2i cap cap plus plus 4 J 4j cap. कॅप. आणि इनिशियल पोझिशन वेक्टर कसं लिहिणार मी? बोला. 4 I cap plus 2 J Yes, cap. 2 J cap. 2j cap. डायरेक्ट सबट्रॅक्शन करायची. आठवते की नाही सबट्रॅक्शन कशी करायची? हो. ओके. हो सर. फायनल पोझिशन काय आहे? 2i कॅप. फायनल मधून मायनस करायची बरं का इनिशियल. 2i कॅप प्लस 4j कॅप मायनस 4i कॅप प्लस 2j कॅप.
प्लस 2 जे सबट्रॅक्शन कॅप करताना काय शिकवलेलं मी? आय कॅप वॉल्यूमची सबट्रॅक्शन, जे कॅप वॉल्यूमची सबट्रॅक्शन. जे कॅप सबट्रॅक्शन 2 - 4 काय असतं? मायनस -2 आय कॅप प्लस प्लस 2 जे कॅप. 2 जे कॅप. दिस इज माय J डिस्प्लेसमेंट cap. वेक्टर. जमेल सगळ्यांना? हो सर. लॉजिक कळलं सगळ्यांना? हो सर. हो हो सर. हो सर. हे लिहून घ्या. कधी कधी नुसत्या डेफिनेशन वरून जे शिकत नाही आपण ते एका न्यूमरिकल मधून खूप भारी शिकतो, आणि ते हे आहे बघा. मग ह्याला दाखवायचं कसं? हे मला सांगा रे, इथं जो वेक्टर आला हा कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे रे? सेकंड. एक्स. सेकंड. Second मध्ये हा असा दिसेल की नाही? हो. थांबा एक मिनिट. हा असा. दिस इज डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर इज गिवन एज डेल्टा एक्स किंवा डेल्टा आर. ती सिम्बॉल बद्दल जास्त टेन्शन नका घेऊ तुम्ही. ओके. मग डेल्टा एक्स कसा लिहिणार आपण? फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. मायनस इनिशियल पोझिशन. ओके. ह्याला असं करू शकतो का रे मी? फायनल पोझिशन इज इक्वल टू इनिशियल पोझिशन प्लस डेल्टा एक्स. सांगा मला. हो. ओके. हो सर. आता जर डायग्राम बघितली तर ते हो ना, आवाज आहे रे माझा, प्लीज म्यूट होणार आहे. म्यूट हो. मागं दंगा आहे माहिती आहे मला, आपण त्याच्यासाठी काही करू शकत नाही, पण म्यूट हो. ठीक आहे. मग बघा, हा इनिशियल पोझिशन आहे समजा, इनिशियल पोझिशन वेक्टर. त्याच्यामध्ये मी जेव्हा डेल्टा एक्स ऍड केला, ऍडिशन कशी करतो? हेड टेल कॉम्बिनेशन करतो का नाही? हो सर. ओके. डेल्टा एक्स, तेव्हाच मला रिझल्टंट मिळाला की नाही असा? तशीच डायग्राम दिसते की नाही सगळ्यांना? हो सर. गॉट इट एव्हरीवन? मग तुम्हाला Yes, याचा sir. डिस्प्लेसमेंट वेक्टर Sir. मिळाला. डिस्प्लेसमेंट काढू शकता का नाही रे आता? 2 म्हणजे काय येणार? 2² प्लस 2². आणि जी मुलं स्मार्ट असतील त्यांना लगेच कळालं असेल 2√2 आन्सर येतो त्याचा. √5. हा 2√2. सेम असल्यावर काय करतो आपण? हो सर. आरुष समजलंय 100%? हो सर. ओके गुड. सिद्धाईनी हे समजलंय का? हो सर समजलं. ओके. हे बघा, खूप डेंजर काय शिकवत नाही ना मी, कळते ना सगळ्यांना? हो सर. हो सर समज. कारण हो सर, नुसतं सोपं कळतंय. घेण्यात काही पॉईंट नाही आपल्याला, थोडंसं डेप्थ मध्ये जाणं गरजेचं आहे. क्वेश्चन देऊ का एक? द्या सर. हा सर. चल बरं. द्या सर. म्यूट होणं प्लीज. हां ठीक आहे. बघा असं लिहा, एक पार्टिकल आहे समजा, तो पॉईंट पी वरून पॉईंट क्यू वर गेला. पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स आहेत 2, 4, -2 आणि पॉईंट क्यू चे कोऑर्डिनेट्स आहेत 4, 0, -3. हे 3D मध्ये आहेत नाही रे पॉईंट, कळलं का तुम्हाला? हो सर. ओके. 2D मध्ये नाही, कारण हो, sir. सगळे दिलेले आहे तुम्हाला. अगोदर तो ह्या पोझिशनला होता, आता तो ह्या पोझिशनला गेला. याची डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि डिस्प्लेसमेंट किती असेल सांगायची. फाइंड द डिस्प्लेसमेंट वेक्टर. याला मी डेल्टा एक्स असं म्हणतो, आणि त्यानंतर डिस्प्लेसमेंट किती असेल ते पण सांगायचे. √21. अय एवढ्या फास्ट, डेंजर असे. बाकी ट्राय करायचे सगळेजण. हो सर. √21 येते. ओके. तुम्ही यांच्या पोझिशन वेक्टर काढू हो शकता का सर. सगळेजण? √21. या पोझिशन वेक्टर काढता येईल तुम्हाला? हो सर. ओके. डिस्प्लेसमेंट वेक्टर काढताना हे बघा, पोझिशन एकदम सोपी, म्हणजे हे सांगतो तुम्हाला. लेंदी मेथड काय? पहिल्यांदा इनिशियल पोझिशन वेक्टर लिहिणार आपण. काय लिहिणार? 2i कॅप प्लस 4j कॅप -2k कॅप. अरे कळलं का सगळ्यांना? ओके.
हो सर. आणि फायनल sir. पोझिशन वेक्टर काय लिहिणार 4i कॅप प्लस 0j कॅप मायनस 2k कॅप, बरोबर का? आणि मग डिस्प्लेसमेंट वेक्टर काढण्यासाठी काय करणार आपण फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन वेक्टर काढणार, बरोबर का रे? हो मग हो तेव्हा काय सर. करणार 4 हो, मायनस 2 किती येतं 2i कॅप, इथं 0 मायनस 4 म्हणजे मायनस 4j कॅप, मायनस 2 नाही इथं मायनस 3 सॉरी, मायनस 3 मायनस मायनस 2 म्हणजे मायनस 1k कॅप, बरोबर का रे? हो सर. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट कशी काढणार याची 2 चा स्क्वेअर म्हणजे 4, 4 चा स्क्वेअर म्हणजे 16 आणि 1 चा स्क्वेअर म्हणजे 1 म्हणजे किती येतं हे रूट 21 येतं का नाही? हो सर. ही लेंदी मेथड झाली, म्हणजे हे तुम्ही करू शकता प्रॉपरली. मी काय म्हणेन पहिल्यांदा त्यांचे पोझिशन वेक्टर काढा, मग त्यांचे सबट्रॅक्शन करण्यापेक्षा डायरेक्ट पोझिशनच्या सबट्रॅक्शन केल्या तरी काय म्हणतोय बघा. मी डायरेक्ट इथनं असं केलं 4 मायनस 2 किती 2i कॅप, 0 मायनस 4 म्हणजे मायनस 4j कॅप, मायनस 3 मायनस मायनस 2 म्हणजे प्लस सॉरी मायनस 1k कॅप. -1 Jacob. एवढं सगळं करायची K गरज होती cap का? चालू सर. हे आणि परत हे जमलं असतं का नाही डायरेक्ट असं? नाही सर. तुमच्यातल्या काही मुलांनी डायरेक्टली केलं हो पण असेल सर. बरं काय? हा सर. ही स्मार्ट मेथड वापरली पण असेल, नसेल वापरली काय टेन्शन नाही, तुम्हाला नॉर्मल मेथड पण कळाली तरी भरपूर. सार्थक समजलंय? नीरव हो सर. क्लिअरली क्लिअर आहे? क्लिअरली क्लिअर काय शब्द आहे? वा. हो सर. ओके 100% क्लिअर ना? अजून एक देऊ का रे क्वेश्चन छोटासा? हा सर. ओके, समजा टाइम टी इज इक्वल टू 0 ला एक पार्टिकल ए पॉइंटवर होता, याचे कोऑर्डिनेट्स आहे समजा 2 3 5. टाइम टी इज इक्वल टू 4 सेकंड्सला तो बी कुठं जर बी पॉइंटवर होता तो आहे -2 4 -6, आणि टाइम टी इज इक्वल टू 10 सेकंड्स ना तो सी पॉइंटवर होता समजा 4 0 8 ह्या कोऑर्डिनेट्सना. ठीक आहे, तर फाइंड द डिस्प्लेसमेंट फ्रॉम t इज इक्वल टू 0 टू t इज इक्वल टू 10 सेकंड्स. करा बघू ट्राय आणि सांगा मला काय ते. क्वेश्चन कळलाय सगळ्यांना? ओके, हो सर. अगोदर ए पॉइंटवर होता, मग तिथनं तो बी पॉइंटवर गेला, तिथनं तो आता सी पॉइंटवर गेला 10व्या सेकंदाला, तर त्याची टोटल डिस्प्लेसमेंट किती असेल सांग? √22. रूट 22, एक मिनिट, तो हो सर. √22 येतो. 13 हो सर 22 येते. 9. हुशार आहे की रे? √22 येते सर. अबे. बरं ठीक आहे, सगळ्यांना हे कळालं का? त्या मधल्या पोझिशनचा काही हो उपयोग सर. नाहीये. हो सर. हो सर. हे सगळ्यांना कळालं का? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतो? हो. फायनल पोझिशन मायनस इनिशियल फायनल पोझिशन. पोझिशन आणि मायनस इनिशियल मी पोझिशन. तुम्हाला फक्त फसवण्यासाठी दिलंय, त्याचा काही उपयोग नाहीये, बरोबर का? येस. हो. पण जर मी तुम्हाला म्हटलं असतं टी इज इक्वल टू 0 टू टी इज इक्वल टू 4, तर मात्र तुम्हाला ही फायनल म्हणून घ्यावी लागली असते, बरोबर का रे? येस. हो सर सगळ्यांना बरोबर. जमलं असते? हो सर. तिकडे गेलं. ऐका रे, मी आता हे लास्ट वॉर्निंग देतोय बरं का. तुमच्या मागे जर दंगा असेल तर त्यात तुमची चुकी नाही माहिती आहे, पण तरी पण जर तुम्ही अनम्यूट राहत असेल तर मी तुम्हाला ग्रुपमधून म्हणजे मीटिंगमधून काढून टाकेन, कोण पण असू दे मग. ठीक आहे, बरं. हे बघा लक्ष द्या, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? इनिशियल मायनस फायनल मायनस इनिशियल. मग समजा तो अगोदर ए वर होता, तिथून तो बी वर गेला आणि तिथून तो सी वर गेला, ह्याचा काय उपयोग आहे आपल्याला? ह्यांनी इनिशियल आणि फायनल पण विचारलं ना, डायरेक्ट ही डिस्प्लेसमेंट असणार ना आपल्याला, याचा काही संबंधच येत नाही. समजलं का? हो. हो सर. ओके, हो सर. मग डायरेक्टली काय कराल? मगाशी जशी शॉर्टकट टेक सांगितली त्याप्रमाणे. ओके, 4 - 2 2i कॅप डिस्प्लेसमेंट वेक्टर लिहितोय बरं का डायरेक्टली मी. तुम्ही असंच केलंय ना सगळ्यांनी? हो सर. 0 - 3
-3 हो के सर. कॅप आणि 8 - 5 म्हणजे -3 नाही +3 के कॅप. याचा मॅग्निट्यूड काढला सगळ्यांनी डिस्प्लेसमेंटचा किती येतो √22 ना. तर आवाज कट होतोय. आवाज कट होतोय. आवाज कट होतोय माझा. थांबा 1 मिनिट. नो सर. नाही सर, नाही होते. युगंधर नाही सर. येतोय का आवाज माझा आता? जरा जरा कट व्हायला लागले. कट व्हायला लागला. 1 मिनिट मी व्हिडिओ ऑफ करतो. थोडासा वेळ राहिला. 1 मिनिट. हे मला सांग, हा आता येतोय का आवाज का अजून पण कट होत आहे? जरा क्लिअर आहे. जरा क्लिअर आहे म्हणजे काय वेळ? म्हणजे जरा येतोय का जरा येत नाहीये, काय कंडिशन आहे? येतोय सर. हा, आता क्वेश्चन समजला का सांग मला. हो सर, ते समजलंय. मधल्याला काय घ्यायची गरज नाही, कारण त्यांनी टाइम इंटरवल कुठला कुठला दिलाय बघा. त्यांनी जर इथं म्हटलं असता टाइम 0 पासून 4 पर्यंत, तर मी ह्या दोघांना घेतलं असतं. कळलंय का रे? किंवा त्यांनी म्हटलं असता टाइम 4 पासून 10 पर्यंत, तर मी ह्या दोघांना घेतलं असतं. कळलंय का सगळ्यांना? 100%. हो सर. येस सर. ओके. हो सर. हे सार्थक काय विचारतो तू? सेकंड म्हणजे सेकंद आहे ना 10 सेकंद, ते 10 सेकंदाचं काहीच करायचं नाही काय का? नाही 10 करायचं. सेकंद 0 सेकंद. काय नाही करायचं, ते नंतर करायचं स्पीड व्हेलॉसिटीमध्ये. आता सध्या ते किती मूव्ह होतात हे बघतोय, किती स्पीडनं मूव्ह होतात हे नंतर बघायचं आपण. हे फक्त फसवण्यासाठी दिलेलं तुम्हाला. जी ॲडव्हान्स वगैरे जे क्वेश्चन असतात ना, त्यातले बऱ्यापैकी डेटा तुम्हाला असा कन्फ्यूज करून ठेवण्यासाठी असतो. थोडंच काहीतरी कामाचं असतं. मग तुमच्या रिअल लाईफमध्ये आजूबाजूला त्याच गोष्टी असतात. भरपूर गोष्टी तुमच्या कामाच्या असतात, भरपूर गोष्टी बिनकामाच्या असतात. मग तुम्हाला ते ओळखता आल्या पाहिजे त्यातल्या कुठल्या गोष्टी कामाच्या आहेत, कुठल्या वापर करून हे करतो. ठीक आहे, हे त्याच्या मागचं कारण आहे. असल्या गोष्टी इथून शिकतो आपण बऱ्यापैकी असल्या गोष्टी. चला सांगा, डिस्टन्स डिस्प्लेसमेंट तुमची ॲडव्हान्स पर्यंतची तयारी झाली आज. म्हणजे ॲडव्हान्स ह्याच्यावर क्वेश्चन ॲडव्हान्सला येत नाही थोडा, पण मेन्स लेवलपर्यंतची तयारी झाली आहे. ठीक आहे. एक शेवटचा क्वेश्चन, हो सर. डेंजर क्वेश्चन. हो सर. ओके, विचारा विचारू? ठीक आहे, थांबा एक. विचारा सर. हे जर तुम्हाला क्यूबचं जमलं असेल तर तो पटकन येईल तुम्हाला क्वेश्चन. ओके, बघूया. ओके, हे असे 4 पॉईंट्स आहेत, 8 पॉईंट्स आहेत. हे क्यूब आहे समजा असा, त्याची लेंथ 2 मीटर आहे. ठीक आहे, त्या एकाची. क्यूब म्हटल्यावर सगळ्या साईड सेम असणार. सोपा विचारू का अवघड विचारू? सोपा विचारतो पहिल्यांदा. समजा तुम्ही अवघड. अगोदर नाही, ही समजा तुमची इनिशियल पोझिशन असेल. हो सर. आणि ही तुमची समजा फायनल पोझिशन असेल. म्हणजे तुम्ही कसं गेलाय बघा, असं गेलाय सरळ तिरक. डायग्राम कधी शिकायचो रे मी. हां, असं गेलं. कळलंय का रे सगळ्यांना? हो सर. ओके, हो सर. तर डिस्प्लेसमेंट किती असेल ओरली हो सांगू सर. शकता तुम्ही? ओके, √12. किती? 2√3. 2√3. 2√3. पण मला डिस्प्लेसमेंट काय, मला पाहिजे डिस्प्लेसमेंट वेक्टर. करा, डिस्प्लेसमेंट वेक्टर किती असेल सांगा. करू शकता तुम्ही, एवढं काय अवघड पण नाही. झालं सर. झालं, एवढ्याच झालं. किती येतं बरं, हे कर, मला मेसेज कर. तुमच्याकडे ऑलरेडी पोझिशन वेक्टर्स तयार आहेत बरं का रे. नसतील तर तुम्हाला कोऑर्डिनेट्स काढता पण येतात. आणि डिस्प्लेसमेंट वेक्टर मगापासून कसा काढतो तसा काढायचा आहे तो, काही वेगळं नाहीये. तुमच्यातल्या कुणाला हा प्रॉब्लेम आहे का रे, की सर पोझिशन वेक्टर कळाला तरी पण डिस्प्लेसमेंट येत नाही, असं कोण आहे का तुमच्यातलं? नाही ना, ठीक आहे, करा. ओके, बऱ्यापैकी जणांची आन्सर्स करेक्ट आहेत का रॉंग आहेत काय कळेना मला. मग 1 मिनिट, भरपूर काय काय असं मिक्स बॅग आली आहे माझ्याकडं. अथर्व नाही 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 नाही, करेक्ट आहे तुझं.
तू उलट केलंयस फक्त त्याला. ठीक आहे, गुड. पोरांनो, जमलं नाही सगळ्यांना? हो सर. डिस्प्लेसमेंट बद्दल काही इश्यू आहे का रे? असा जो डायगोनल असतो हा 2 असेल. ऐका 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 ऐका, तुम्हाला सगळ्यांना हे पाठ पाहिजे, तोंडपाठ. मी कधीही विचारणार, ओरल घेईन तुमची मी, ठीक आहे. जर समजा हा क्यूब असेल, ह्याची जर एक साइड ए असेल, तर ह्यातल्या कुठल्या पण फेसचा जो डायगोनल असतो तो A√2 असतो. हे सांगण्यात सगळे समर्थ आहात ना एव्हरीवन? हो सर. ह्याच्यामध्ये कुणाला डाऊट नाही ना? हो सर. फेसच्या डायगोनल मध्ये 100%? ओके. नो सर. आणि जो तिरका असतो, असा तिरका डायगोनल क्यूबचा, तो A√3 असतो. हे सगळ्यांना पाठ आहे का? हो सर. ओके. ह्याच्यामध्ये मग डिस्प्लेसमेंट मी जर विचारली तर डिस्प्लेसमेंटचं मॅग्निट्यूड तुम्हाला फक्त विचारलं तर मॅग्निट्यूड पटकन सांगू शकतो आपण, 2√3 मीटर. सगळ्यांना जमेल नाही? हो सर. त्याच्यामध्ये हो कुणालाच सर. इश्यू नाहीये, काहीच इश्यू नाहीये. आता डिस्प्लेसमेंट वेक्टर काढण्यासाठी मला 2 पोझिशन वेक्टर्स माहित असणं गरजेचं आहे. ओके. नसेल जरी माहित झालं तरी तुम्ही करू शकता, ते एवढा काही प्रॉब्लेम नाही. इथून इकडे 2 - 2 जे कॅप वगैरे करू शकता, ठीक आहे. व्हॉट एव्हर. आर ची पोझिशन काय आहेत रे? 0 2 2, बरोबर का? 0 हो सर. 2 2. हो सर. आणि डी चे किती आहेत? डी चे 2 0 0. 2 0 0. 2 0 0. हो. मग हा फायनल पोझिशन आहे, हा इनिशियल पोझिशन आहे. डिस्प्लेसमेंट वेक्टर कसं लिहिणार तुम्ही? 2 - 0 म्हणजे 2i कॅप. 0 - 2 म्हणजे I cap plus मायनस जे के. -2 -2 K सगळ्यांचे cap आले आन्सर. 2 K cap. हो सर. फंटॅस्टिक, गुड गुड. आता जाता जाता तुम्हाला एक होमवर्क म्हणून देतो मी, उद्या आपण त्याच्यावर डिस्कशन करू. राहू दे, तुम्हाला डीपीपी बघू मी पाठवली तर. तू वेगळं केलंय सार्थक, पण आलंय हेच काय आन्सर? हो सर. हा, मग झालं की मग काय टेन्शन नाही. समजा इथे एक पॉईंट आहे, मिड पॉईंट, ह्या फेसच्या बरोबर मध्ये एक पॉईंट आहे. हा जरासा हॉट्स टाईपचा क्वेश्चन आहे बरं का रे. हॉट्स म्हणजे माहिती आहे सगळ्यांना? हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स. बरं ठीक आहे. मी जो तुम्हाला क्वेश्चन देतोय तो जेई मेन्स 2020 चा क्वेश्चन देतोय, सप्टेंबरचा. काय देतोय बाबा? एक पॉईंट इथं आहे समजा, हा पॉईंट मी जी म्हणतो, आणि इकडे एक पॉईंट आहे समजा, त्याला मी एच म्हणतो. कळलंय का सगळ्यांना? ही जी मागची भिंत आहे त्याच्या मधला पॉईंट, आणि इकडची जी भिंत आहे त्याच्या मधला पॉईंट. अरे कळलंय का सगळ्यांना? हो सर. हो सर. तर ते सेंटरला आहे. हा, सेंट्रल आहेत, बरोबर. म्हणजे जर समजा तुम्ही इकडची भिंत म्हटला, ही काय त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत? RSAB. तर त्याच्या सेंटरला हा जी आहे. आणि जर मागची भिंत म्हटला तिकडची, त्याचे कोऑर्डिनेट्स काय म्हणतो मी? PDAS. आणि त्याच्या बरोबर सेंटरला एच आहे समजा. तर मला काय करायचं आहे? इथून इथं जायचं असं. तर ह्याची डिस्प्लेसमेंट किती असेल हे काढा. हे तुमचं होमवर्क आहे. हा जर तुम्हाला, यू आर वेल प्रिपेअर्ड फॉर 11th and 12th. डोंट वरी. सर √2. आन्सर नाही येत. थांब 1 मिनिट. हा, √2 येतं, बरोबर. मला वेक्टर पाहिजे, वेक्टर. √2 येतं. वेक्टर पाहिजे, वेक्टर. हे पोरांनो खरंच sir? सांग, वेक्टर पाहिजे रे, वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर हा कसा काढला? डिस्प्लेसमेंट वेक्टर. हा हा. ठीक आहे. आता नका देऊ याचा आन्सर, उद्या द्या निवांत, काही टेन्शन नाही. हे गडबड नाही आपल्याला, अजून 4-5 वर्ष आहेत ना, आहे की नाही? पण तुम्हाला खरं सांगतोय बरं का रे, NTSC ची तयारी सुरू करा. मी वाटलं तर ना NTSC तुम्हाला बुकलेट देतो. तुम्हाला प्रत्येकाला गोल्ड मेडल मिळू शकतं NTSCचं. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जर गोल्ड मेडल मिळालं NTSCचं, तर तुम्ही जोपर्यंत शिकता तोपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते काहीतरी वर्षाला. आणि NTSC स्कॉलर म्हटल्यावर तुम्हाला जाईल तिकडं हे असतं, रेप्युटेशन असतं तुमचं वेगळंच काहीतरी. ठीक आहे. आन्सर झाले. हे बरं ठीक आहे, मला व्हॉट्सअपला पाठवा तुम्ही. ठीक आहे, चला. काय पाठवते सर? तर √2 येते ना. अरे रूट मला हे नको आहे, असं 2√3 वगैरे असं आन्सर नको आहे. मला वेक्टर मध्ये पाहिजे ते. ठीक आहे, मला पाठवा निवांत नंतर. ठीक आहे, हा. चलो बाय बाय. हो सर. हॅव अ नाईस डे. बाय बाय सर. बाय.